नमस्कार, मी निलेश पोद्दार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपलं स्वागत. सध्या मानवी जीवन धकाधकीचं बनलंय आणि त्यामुळं अनेक व्याधी आज मानवी शरीराला जडू लागलेत. त्यातच मणके आणि मेंदूच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. यामुळं मानवी जीवन त्रस्त बनले. या विकाराचं स्वरूप काय असतं, त्यावर उपचार कोणते आहेत, याविषयी आज आपण जाणून घेण्यासाठी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर इंचनाळकर सर. त्यांच्याकडून आपण या विकारांविषयी जाणून घेऊयात. सर नमस्कार, आपलं पुढारी ऑनलाईनमध्ये स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर संदीप इंचनाळकर. मी न्यूरोसर्जन आहे, म्हणजे मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ. माझं कोल्हापूरमध्ये रेणुका मंदिर चौकामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल नावाचं हॉस्पिटल आहे. मी गेले 15 वर्ष कोल्हापूरमध्ये विविध हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. मला आज तुम्हाला मेंदू आणि मणका या आजाराबद्दल मार्गदर्शन करायला खूप आवडेल. थँक्यू. सर, माझा पहिला प्रश्न होता, आपली न्यूरोसर्जन होण्यामागची पार्श्वभूमी काय? हा प्रश्न माझ्या वैयक्तिक ह्याच्या बाबतीत आहे, तर याचं मी एकदम शॉर्टमध्ये उत्तर देईन, कारण का आपला विषय आज मेंदू आणि मणक्याचे आजार आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझं मूळ गाव हे बहिरेवाडी, आजरा तालुका. तिथून प्राथमिक शिक्षण घेत मी पुढं शिक्षण घेत एक जिद्दीने पुढे जाण्याचं शिक्षण घेण्याचं ठरवलं. माझ्या आईवडिलांनी मला साथ दिली. प्रत्येक वेळेला विविध एंट्रन्स आणि स्कॉलरशिप मिळवून मी आज न्यूरोसर्जन या लेवलपर्यंत पोचलो. न्यूरोसर्जन झाल्यानंतर पण स्वतःचा दवाखाना काढणं हे एवढं सोपं काम नाही एका साधारण माणसाला. म्हणून मी सुरुवातीला कोल्हापूरमध्ये विविध हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्यात DY पाटील असेल, सिद्धगिरी हॉस्पिटल असेल, असे विविध ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये काम केलं. नंतर मी काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि अशा पद्धतीने मेहनत करून माझा एक अनुभव चांगला मिळाला आणि मग गेले 8 वर्ष झालं मी माझं लाईफलाईन हॉस्पिटल चालू केले. तर हा न्यूरोसर्जरीपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता, पण फार आनंद झाला. आणि तो प्रवास केल्याशिवाय माणूस या लेवलपर्यंत किंवा न्यूरोसर्जन बनणं हे एवढं सोपं काम नाही. आणि त्याच्या मागचं मूळ कारण हे माझ्या आईवडिलांची मेहनत, माझी मेहनत आणि जिद्द, या 3 गोष्टींना मी त्याचं श्रेय देतो. थँक्यू. आपला शिक्षणापासून ते लाईफलाईन हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा. ठीक आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण गावातून झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी माझ्या आईवडिलांनी मला एक मिलिटरी स्कूलमध्ये दाखल केलं. मिलिटरी स्कूलमध्ये मी माझं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुढे मी मुंबईमध्ये शिक्षणाला गेलो. मुंबईमध्ये शिक्षण झाल्यानंतर MBBS मुंबईमधून केलं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे जनरल सर्जन होण्यासाठी मी सोलापूर इथल्या VMMC मेडिकल कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळालं. सोलापूरमधून जनरल सर्जरी झाल्यानंतर मी बॉम्बे हॉस्पिटलमधून डॉक्टर KK तुरेल, डॉक्टर देव पुजारी, डॉक्टर अनिल कारापूरकर अशा प्रसिद्ध न्यूरोसर्जनसोबत 3 ते 5 वर्ष काम केल्यानंतर मग मी कोल्हापूरला आलो. कारण का कोल्हापूर हे माझं मूळ गाव आहे आणि कोल्हापूरमधल्या लोकांना माझ्या ज्ञानाचा आणि माझ्या कौशल्याचा पुरेपूर फायदा होण्यासाठी आणि त्याचबरोबर मी एका गावातून आल्यामुळे इथल्या खेडेगावातील लोकांना योग्य पद्धतीने मेंदू आणि मणक्याच्या आजाराचं मार्गदर्शन मिळावं, त्याचा लाभ घेता यावा, या कारणासाठी मी कोल्हापूर निवडलं. आणि कोल्हापूरमध्ये मी परिश्रम घेण्याचं चालू केलं आणि माझ्या मते 2016मध्ये मी माझं हे 35 बेडचं मेंदू आणि मणक्याचं हॉस्पिटल चालू केलं. आणि गेले 7 ते 8 वर्षापासून मी या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे आणि न्यूरोसर्जरी त्यांना जे काय अडचणी येतील त्यासाठी मार्गदर्शन करत आहे. मी ह्या 15 वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये मणक्याचे किंवा मेंदूचे असे असंख्य ऑपरेशन केलेले आहेत, जे सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये झालेले आहेत. मी माझ्या हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केला आहे की मॅक्सिमम बहुतांश अत्याधुनिक टेक्नॉलॉजी याचा वापर करून लोकांना परवडेल अशा दरामध्ये हे उपचार उपलब्ध केलेले आहेत. आणि अशीच सेवा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोल्हापूरच्या जनतेला देत राहणार, हे माझं आश्वासन आहे. डॉक्टर साहेब, आपला पुढचा प्रश्न होता, मेंदूचा आजार म्हणजे काय किंवा ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? तर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे आलेलो आहे, जो माझी स्पेशालिटी आहे, म्हणजे मेंदू आणि मणका आजार. तर आपण आज पहिला प्रश्न हा जो मेंदूचा आजार आहे, तर मेंदूचे आजार जे आहेत त्यात सर्वप्रथम जे कॉमन किंवा जे पेशंट आम्ही वारंवार बघतो त्याच्यामध्ये स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा लकवा हा एक कॉमन आजार आहे. स्ट्रोक म्हणजे अचानक होणारे मेंदूचे आजार, म्हणजे अचानकपणे हात जड झाला, अचानकपणे हातात मुंग्या येऊ लागल्या, अचानकपणे चेहरा वाकडा झाला, बोलायला त्रास होऊ लागला,
ह्या गोष्टी ज्या अचानक होतात त्याला स्ट्रोक म्हणायचं. स्ट्रोक म्हणजे एक प्रकारचा अटॅक, जसं ब्रेन अटॅक, हार्ट अटॅक असतो तशा पद्धतीचा ब्रेन अटॅक. आणि अटॅक हा अचानक होतो, त्यामुळे अचानक होणारी ही लक्षणं याला ब्रेन स्ट्रोक, आणि हा मेंदूचा फार कॉमन आजार आहे. प्रामुख्याने जे रुग्ण 40 वयानंतर, ज्यांना समजा मधुमेह, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन किंवा ओबेसिटी आहे, किंवा ज्यांना अशा सवयी आहेत, तंबाखूचं व्यसन करण्याची सवय आहे, अशा लोकांना हे आजार फार प्रामुख्याने होतात. पण या आजारामध्ये मला लोकांना हेच सांगायचं आहे की या आजारामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की रुग्णांनी योग्य वेळेत योग्य ठिकाणी पोचणं, हे या आजाराचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आज माझा हा इंटरव्ह्यू देण्याचा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की लोकांना समजलं पाहिजे काय असतं हे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस. कारण का मी कित्येक वर्ष बघतो इथे की पॅरालिसिस झालं की काही ठराविक ठिकाणी लोक जातात, जिथून इंजेक्शन घेतात. ही अंधश्रद्धा आहे. पॅरालिसिस झालं की मेंदू रुग्ण हा सर्वप्रथम अशा दवाखान्यात पोचला पाहिजे जिथे मेंदूचे डॉक्टर 24 तास अवेलेबल आहेत, सर्वात प्रथम. कारण का पॅरालिसिस हा 3 ते 4 तासात रिव्हर्स करता येतो. हे रिव्हर्स करण्यासाठी एक विशिष्ट इंजेक्शन वापरलं जातं, जे वापरण्यासाठी 3 ते 4 तासाचाच कालावधी आहे लक्षणं चालू झाल्यापासून. पण दुर्दैवाने हे 3 ते 4 तास हा रुग्ण गावामध्ये काढतो, काही विचार करण्यात काढतो आणि चुकीच्या ठिकाणी जाण्यात घालवतो. आणि जोपर्यंत तो आमच्यापर्यंत पोचतो तोपर्यंत हा पॅरालिसिस पूर्ण डेव्हलप झालेला असतो, आणि अशा वेळेला त्याला जास्त उपचार किंवा रिव्हर्स करता येत नाही. त्यामुळे माझी पुढारीच्या दर्शकांना ही विनंती आहे की स्ट्रोक किंवा पॅरालिसिसची लक्षणं झाली तर अशा दवाखान्यात किंवा अशा डॉक्टरांकडे पोचा जे मेंदूचे चिकित्सक आहेत, मग ते न्यूरोलॉजिस्ट असतील किंवा न्यूरोसर्जन असतील. आणि असे कोल्हापूरमध्ये नाही म्हटलं तर 20 ते 25 डॉक्टर आहेत आणि 20 ते 25 दवाखाने आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णांनी जेव्हा अशी लक्षणे येतील तेव्हा अशा दवाखान्यात त्वरित पोचणे फार गरजेचं आहे. कारण का हे वेळेचं महत्त्व आम्हाला माहिती आहे. तर ही वेळ का महत्त्वाची आहे, तर या ज्या मेंदूच्या पेशी आहेत ह्या पुन्हा तयार होऊ शकत नाही. आपली चामडी असेल, आपले केस असतील, आपलं बोन्स असतील, आपल्या रक्तपेशी असतील, ह्या पुन्हा तयार होऊ शकतात. पण मेंदू आणि मज्जातंतू याच्या पेशी पुन्हा तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला जन्मतः जेवढ्या पेशी मिळाल्या तेवढ्यावरतीच आपल्याला आयुष्य काढावं लागतं. त्यामुळे या पेशी जाण्यापासून वाचवणं हेच आमचं सायन्स आहे. आणि आम्ही जाण्यापासून त्यांना तेव्हाच वाचवू शकतो जेव्हा तुम्ही आमच्यापर्यंत योग्य वेळेत पोचणार. आणि ही योग्य वेळ म्हणजे 3 ते 4 तास. त्यामुळे तुम्हाला अशी लक्षणं आली की बोलायला जीभ जड झाली, एका बाजूची ताकद किंवा हात जड होणे किंवा मुंग्या येणे, चेहरा वाकडा होणे, अशी लक्षणं आली तर त्वरित या डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे तुम्ही. आणि त्याच्यावरतून मग आम्ही पुढे काय करतो तर पुढे CT स्कॅन किंवा MRI करतो. ज्या पण सेंटर्स आता फार मुबलक पद्धतीने उपलब्ध आहेत कोल्हापूरमध्ये, इमिजिएटली आपल्याला CT स्कॅन MRI करता येतो. आणि मग CT स्कॅन MRI बघून कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे हे बघून आम्ही त्याला इंजेक्शन देतो, किंवा काही वेळेला रुग्णांना त्वरित ऑपरेशन करायला लागतं. त्यामुळे असे स्ट्रोकचे विविध उपचार अवेलेबल आहेत. काही लोकांना असेही आजार होतात ज्याच्यामध्ये त्यांना तात्पुरतं जीभ जड होते, तात्पुरतं हातापायाला मुंग्या येतात आणि 24 तासामध्ये ते बरे होतात. हा तात्पुरता मेंदूचा रक्तपुरवठा स्थगित होणे याला आम्ही ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणतो. हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आजार आहे. कारण का ह्या आजारामध्ये जर आपण रुग्णांना योग्य ते तपासण्या केल्या आणि त्यांची रक्तवाहिनी कुठे ब्लॉकेज असेल याचं जर निदान केलं तर आपण लेटेस्ट किंवा अत्याधुनिक ट्रीटमेंटद्वारे त्या रक्तवाहिनीत स्टेंट घालू शकतो, किंवा त्यांना ऑपरेशन करून उघडू शकतो, त्याचं बायपास करू शकतो आणि त्या रुग्णांना पुढील मोठ्या पॅरालिसिसपासून थांबवू शकतो. त्यामुळे मला दर्शकांना 2च गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. एक म्हणजे जर ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणजे तात्पुरती लक्षणं झाली जी 24 तासात रिकवर झाली तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कोणी काही सांगू दे, पण तुम्ही मेंदूच्या डॉक्टरना एकदा भेटलं पाहिजे, हे माझा आवर्जून तुम्हाला सल्ला आहे. नंबर 2, जर अशी काही लक्षणं आली तर तुम्ही 3 ते 4 तासामध्ये मेंदूच्या दवाखान्यात पोचलं पाहिजे, जेणेकरून हे जे नवीन सायन्स टेक्नॉलॉजी डेव्हलप झाले त्याचा तुम्हाला फायदा घेता येईल. आभारी. सर, अपघाती रुग्णांमध्ये मेंदूला मार लागल्यानंतर न्यूरोसर्जन का महत्त्वाचे? तर मी आता तुम्हाला स्ट्रोक किंवा याच्या बाबतीत थोडी माहिती सांगितली. दुसरा जो महत्त्वाचा आजार आहे ज्याच्यामध्ये एक न्यूरोसर्जन खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे अपघाती रुग्ण. हल्ली रस्त्यांचा विकास होत चालला आहे, नवीन नवीन गाड्या येत चालल्यात, त्यांची स्पीड वाढत चालली आहे. तरुणाईचा हेल्मेटचा न वापर करणे, सीट बेल्टचा न वापर करणे,
ह्या विविध कारणामुळे अपघातांचं प्रमाण वाढले. अपघाताला प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणे ह्याच्यासारखा सगळ्यात उत्तम उपाय काही नाही. त्यामुळे लोकांना जनजागृती करणे, कशा पद्धतीने त्यांनी गाड्या चालवल्या पाहिजे, हेल्मेटची वापर करणे गरजेचं आहे, या गोष्टी तर खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे माझं सर्वात प्रथम विनंती असेल की ह्या वाहतुकीच्या नियमांचं पालन होणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आम्ही असे रुग्ण बनतो जे माझ्यापर्यंत वेळेवर पोचतात, पण मेंदूला एवढी इजा झाली असते की आम्ही त्यांना वाचू शकत नाही. तेव्हा असं वाटतं की जर या मुलांनी हेल्मेट वापरली असती तर कदाचित हा वाचू शकला असता. तर असे विविध बऱ्याच वेळेला हे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, कारण का अपघात झाल्यानंतर पुढचा इलाज जो आहे तो खडतर आहे आणि फार अवघड आहे. त्यापेक्षा आपण जर प्रिव्हेन्शन या गोष्टीवरती लक्ष दिलं तर खूप समाजामध्ये अपघातांचं प्रमाण कमी होऊ शकतं. हा झाला प्रिव्हेन्शनचा विषय. आता समजा अपघात झाला तर एखाद्या रुग्णाला अपघात झाला तर त्याला मेंदूला मार लागू शकतो, छातीला मार लागू शकतो किंवा हाडांचा फ्रॅक्चर होऊ शकतो. यामध्ये कॉमन इंजुरी जी आहे ती म्हणजे हाडांचा फ्रॅक्चर. पण मेंदूचा मार जो आहे हा मृत्यूचं कॉमन कारण आहे. त्यामुळे एखादा रुग्ण जो अपघात झाला आहे त्या दवाखान्यामध्ये जिथे पोचेल त्या दवाखान्यामध्ये मेंदू रोगतज्ञ किंवा न्यूरोसर्जन अवेलेबल असणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. एखादा रुग्ण जेव्हा अपघात होऊन तुमच्या समोर जर असा रस्त्यावरती पडला असेल तर त्याला कसं गाडीमध्ये शिफ्ट करावं हे पण एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की अपघातामध्ये बऱ्याच वेळेला मानेचा किंवा कमरेच्या मणक्याला फ्रॅक्चर असतो आणि हा सुरुवातीचा मार ह्याला आम्ही प्रायमरी इंजुरी म्हणतो. पण ह्या रुग्णांना उचलताना चुकीच्या पद्धतीने उचलणे किंवा त्यांना दवाखान्यापर्यंत पोचेपर्यंत जर ऑक्सिजन मिळाला नाही तर हा प्रायमरी इंजुरीसोबत सेकंडरी इंजुरी जी जास्त घातक असते. त्यामुळे सेकंडरी इंजुरी ही फार प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला जर आपण ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करणार असोल तर त्याला उचलताना एक लाकडाचा ओंडका आपण कसा उचलतो तसं 3 लोकांनी 3 ठिकाणी पकडून योग्य पद्धतीने उचलून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये किंवा गाडीमध्ये शिफ्ट केलं पाहिजे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण का बऱ्याच वेळेला आम्ही बघतो की मानेच्या मणक्याला किंवा कमरेच्या मणक्याला इजा झाली असेल ती सुरुवातीला साधारण फ्रॅक्चर असतं, पण शिफ्ट करताना जर त्यांना बेंड करून शिफ्ट केलं किंवा काही दवाखान्यामध्ये लिफ्ट नाही मग त्यांना झोईमध्ये उचलून घेऊन गेलं तर त्यांचे मणके अजून जास्त डॅमेज होतो आणि हा आजार तीव्रतेने वाढतो. आता मेंदूचे रुग्ण जेव्हा अपघात झाल्यानंतर रुग्ण येतो त्याचे जे फ्रॅक्चर असतात हे इनिशियली स्टेबिलाईज करून मॅनेज करता येतात, पण जर मेंदूमध्ये रक्तस्राव तीव्र झाला असेल तर त्यांना त्या क्षणी तुरंत ऑपरेशन करणं फार गरजेचं असतं आणि असे ऑपरेशन करण्यासाठी मेंदूरोग तज्ज्ञ त्या ठिकाणी 24 तास अवेलेबल असायला पाहिजे. हे ऑपरेशन मेंदूतले कवटीचे फ्रॅक्चर असतील किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव असतील हे ऑपरेशन फार वेळ घेत नाही, हे सोपे ऑपरेशन असतात, पण ह्याला रुग्ण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचणं फार गरजेचं आहे. कारण का मी म्हटल्याप्रमाणे ब्रेन इज टाईम, म्हणजे मेंदूला वेळ खूप महत्त्व आहे. जर वेग निघून गेली आणि ब्रेन सेल्स डॅमेज झाले तर किती चांगलं ऑपरेशन करा, किती चांगला इलाज करा, तो रुग्ण रिकवर होऊ शकत नाही किंवा त्याला काही परमनंट डॅमेज राहतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर अशा दवाखान्यात पोचा जिथे मेंदूरोग तज्ज्ञ न्यूरोसर्जन 24 तास अवेलेबल आहे. मी माझ्या करिअरमध्ये बरेच ऑपरेशन हे रात्री 2-3 वाजता केलेले आहेत, कारण का त्यावेळेला ते ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही असिस्टंट डॉक्टर किंवा ज्युनियर डॉक्टर यांच्यावरती ते ऑपरेशन सोडू शकत नाही. मी बऱ्याच वेळेला माझ्या विविध लेक्चरमध्ये म्हणतो की डॉक्टर साहेब तुम्ही मला विचारतात की तुम्ही 35 बेडच हॉस्पिटलवरती का मर्यादित आहेत, तुम्ही 100-150 बेड हॉस्पिटल का काढत नाही. तर माझ्या हिशोबाने एक न्यूरोसर्जन हा 30 ते 35 पेशंटना योग्य पद्धतीने न्याय देऊ शकतो. म्हणजे त्यामुळे मी मला स्वतःला 30 ते 35 बेडपर्यंत मर्यादित ठेवले, जेणेकरून माझ्याकडे जे रुग्ण ॲडमिट आहेत त्यांना मी सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीने अटेन्शन देऊ शकतो आणि वैयक्तिक लक्ष देऊ शकतो. माझे बरेच ऑपरेशन असे असतात जे मी बरेच म्हणण्यापेक्षा सगळेच ऑपरेशन असे आहेत जे मी स्वतः वैयक्तिक करतो, मग ते रात्री 3 वाजता असू दे, सकाळी असू दे, दुपारी असू दे, कधी. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे की अपघात झाल्यानंतर न्यूरोसर्जन अवेलेबल असणं, पेशंटचा CT स्कॅन होणे आणि गरज लागली तर तातडीने ऑपरेशन करणे, हे 3 मुद्दे अपघाताच्या रुग्णामध्ये फार महत्त्वाचे आहेत. थँक्यू. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न होता, मणक्याचे आजार का होतात, त्याची कारणं काय आहेत आणि त्याचा उपाय काय आहे, याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती सांगा. जसे मेंदूच्या आजाराबद्दल मी 2 कॉमन आजार सांगितले, स्ट्रोक किंवा पॅरालिसिस आणि अपघाती इजा. त्याचबरोबर तिसरे कॉमन जे पेशंट आम्ही बघतो किंवा जे माझ्या स्पेशालिटीशी कन्सर्न्ड आहेत ते म्हणजे मणक्याचे आजार. मणक्याचे आजार हे शेतकरी गटाला पण होणार, ऑफिस वर्क करणाऱ्या लोकांना पण होणार किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रीला पण होणार. कारण का मणका हा आपला बॅकबोन आहे.
जेवढं आपण चुकीच्या पद्धतीने काम करू तेवढं मणक्याची झीज होणे, चकती सरकणे हे आजार आपल्याला प्रत्येकाला थोड्या ना थोड्या प्रमाणात आहेत. ह्याची कॉमन लक्षणे म्हणजे मान दुखणे, पाठ दुखणे, हातापायात मुंग्या येणे हे सर्वांना कमी जास्त प्रमाणात होत असतं. पण प्रत्येक पेशंट ज्यांना हे त्रास होतात त्यांना काही तपासण्या करायला पाहिजे किंवा काही ऑपरेशन करायला पाहिजे असं गरजेचं नाही. पण प्रत्येक पेशंटला काम करण्याची पद्धत व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या रुग्णांना OPDमध्ये बघतो तर माझा जास्तीत जास्त वेळ त्यांना हे समजवण्यात जातो की तुम्ही कशा पद्धतीने उठलं पाहिजे. म्हणजे तुम्ही झोपून उठताना एका बाजूला होऊन उठलं पाहिजे. सरळ उठणं ही चांगली नाही मणक्यासाठी गोष्ट. तुम्ही बसताना जेवताना खुर्चीत बसलं पाहिजे. स्पेशली 40 वय झाल्यानंतर किंवा तिथे मणक्यांची झीज झालेली असते, गुडघ्यांची झीज झालेली असते, खाली मांडी घालून बसणं किंवा खालून वर उठताना मणक्यावर जो ताण पडतो या गोष्टी या आजारांना वाढू शकतात. त्याचबरोबर टॉयलेटचा वापर करताना मी जास्त करून सल्ला देतो की 40 वय झाल्यानंतर माणसांनी कमोड वापरलं पाहिजे. इंडियन टॉयलेटमध्ये बसल्यानंतर त्यांचे गुडघे आणि मणक्याचे आजार पण त्याच्यात वाढ होऊ शकते. त्यामुळे असे काही गोष्टी आहेत जे मणक्याचे आजार पुढे वाढण्यापासून थांबवण्यात फार मदत करतात. त्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येक माणसांनी समजून घेणं गरजेचं आहे. तरुण माणसांनी मांडी घालून बसणं ठीक आहे, पण 40-45 वय झालं आणि ज्यांना मणक्याचा आजार आहे त्यांनी असं मांडी घालून बसणं योग्य नाही. त्याचबरोबर काही लोक जिम करतात खूप हेवी, जेव्हा वजन कमी करायचं अचानक त्यांना असं वाटलं मला आता वजन कमी करायचं आहे आणि त्यांना व्यायाम करण्याची सवय नसते पण फार प्रचंड प्रमाणात व्यायाम करतात. हे जे शरीराला सवय नाही असे व्यायाम तुम्ही केलेत तर त्याच्यामध्ये मणक्याची झीज होते, चकती सरकते आणि मग काहीतरी गंभीर आजार होऊन बसतो. त्यामुळे आपण व्यायाम करताना जे व्यायाम आपल्याला सूचना दिलेली आहे किंवा जे व्यायाम आपल्याला शक्य आहेत किंवा हे टप्प्याटप्प्यांनी वाढवले पाहिजे व्यायाम. तिसरे, वृद्ध माणसं पडल्यामुळे बाथरूममध्ये पाय घसरून पडणे किंवा थोडंसं जोरात खुर्चीत बसले तर त्यांचे मणके खूप नाजूक असतात. त्यामुळे त्यांना कंप्रेशन फ्रॅक्चर होतात मणक्यामध्ये, म्हणजे मणके असे चिंबून जातात. तर असे विविध प्रकारचे मणक्याचे आजार हे आपण चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे जास्त होतात. आणि मणक्याच्या आजाराची लक्षणं ही साधी पाठ दुखणे, मान दुखणे. तीव्र लक्षणं ज्यांना आहेत ते रुग्ण खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ हाताला मुंग्या येणे आणि हाताची ताकद कमी होणे हे मानेच्या मणक्याच्या आजाराची लक्षणं आहेत. कॉमन कारण मोबाईलचा वापर, चुकीच्या पद्धतीने कम्प्युटरचं काम, वाकून शेतात काम जास्त प्रमाणात करणे, वाकून वजन उचलणे ही कॉमन कारणं मानेच्या मणक्याची. मग त्यांना हातात तीव्र वेदना होतात. बऱ्याचदा रुग्ण असे येतात की ते हात असे मानेवरतीच ठेवून येतात, ते हात खाली ठेवले की त्यांना तीव्र वेदना होतात. हे सिव्हिअर प्रकारचा आजार ज्याच्यामध्ये ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. कंबरेच्या मणक्याचे आजार बघितले तर थोडं चाललं की पाय भरून येणे, थोडं चाललं की बसायला लागणे, पायातनं चप्पल निसटणे आणि जेव्हा हे खूप पुढे जातं तेव्हा त्यांचा लघवी आणि संडासवरचा ताबा राहत नाही. ही खूप तीव्र प्रमाणाचं. आणि मी बघतो की मणक्याचे आजार झाल्यानंतर लोक योग्य तज्ज्ञांचा सल्ला न घेता मालिश करणे, फिजिओथेरपी करणे, मसाज करणे ह्या चुकीच्या गोष्टी करतात आणि याच्याने आजाराचं खूप पुढे गेल्यानंतर नुकसान होतं माणसाचं. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या हिशोबाने पुढची ट्रीटमेंट करा. प्रत्येक रुग्णाला ऑपरेशन लागतं मणक्याचा आजार झाला की हे चुकीचं आहे. पण काही रुग्ण असे असतात ज्यांच्या वेदना एवढ्या तीव्र असतात की त्यांना ऑपरेशन केल्याशिवाय गत्यंतर नाही किंवा त्यांच्या नसा इतक्या जास्त प्रमाणात दबलेल्या असतात की त्यांची ताकद आणि त्यांचे कमकुवतपणा घालवण्यासाठी हे ऑपरेशन करण्याची गरज असते. आता हे ऑपरेशन म्हणजे काय तर मणक्याच्या आजारामध्ये जेव्हा एक मणके फ्रॅक्चर होणे किंवा मणक्याची चकती बाहेर येणे हे हल्ली आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये ऑपरेशन मिनिमल इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरी म्हणजे हे छोट्या छिद्रातून हे ऑपरेशन करता येतं. मग हे करण्याचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये दुर्बीण वापरून केले जाते किंवा लेझर ट्रीटमेंटनी केले जाते किंवा काहींना फक्त इंजेक्शन दिलं जातं. हे कुठल्या रुग्णांना काय करायचं, कुठल्या पद्धतीचा उपचार करायचा हा त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा माझ्या मते निर्णय असावा. बऱ्याच वेळेला रुग्ण म्हणतात मला असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हीच ट्रीटमेंट करा. तर मी त्याला कधीच सपोर्ट करत नाही. कारण का रुग्णांनी फक्त त्यांचा त्रास घेऊन आलं पाहिजे. डॉक्टरांनी त्यांना कुठला योग्य पर्याय हा सांगितला पाहिजे. त्यामुळे जरी विविध पर्याय अवेलेबल असले तरी पर्याय हा तज्ज्ञांनी निवडला पाहिजे. या ऑपरेशनमध्ये आपण एका छोट्या छिद्रातून आतमध्ये जातो आणि बऱ्याच वेळेला जे चकतीचे तुकडे बाहेर आलेले आहेत त्यांना बाहेर काढतो. मग ते लेझरद्वारे असतील किंवा रुटीन पद्धतीने असतील. यामध्ये काही लोकांना मणक्यामध्ये झीज होऊन मणके मोडलेले असतात तेव्हा त्यांना स्क्रू घालून मणके जोडावे लागतात. काही लोकांना आम्ही कृत्रिम चकती लावतो. मानेच्या मणक्यामध्ये जर त्यांना चकती खराब झाली असेल तर त्याच्यामध्ये कृत्रिम चकती बसवता येते.
असे मणक्याचे विविध प्रकारचे इलाज आणि विविध प्रकारचे ऑपरेशन्स हे आता कोल्हापूरमध्ये फार यशस्वीरित्या होतात. मणक्याच्या ऑपरेशनला आता सुरुवातीला रुग्ण घाबरायचे, पण आता रुग्ण एवढे तज्ज्ञ झालेत की गावागावात मणक्याच्या ऑपरेशनचं अवेअरनेस एवढा वाढला आहे की रुग्ण स्वतःहून ऑपरेशन करण्याच्या इच्छेने येतो. त्यामुळे मणक्याचे आजार आणि मणक्याचे इलाज हे आता कोल्हापूरमध्ये फार यशस्वीरित्या आणि योग्य पद्धतीने करतात. माझ्या मते मी मणक्याचे आजार विविध पद्धतीने कमीत कमी आत्तापर्यंत 10,000च्या वरती ऑपरेशन केले असतील आणि मणक्याचे ऑपरेशन हे मला खूप आवडतीचा विषय आहे आणि मी याच्यामध्ये बऱ्याच रुग्णांना मदत केली आहे, ज्या पद्धतीने त्यांच्या वेदना विरहित केल्या आहेत. त्यामुळे मणक्याचे आजार हा माझा प्रामुख्याने महत्त्वाचा विषय आहे. थँक्यू. डॉक्टर इंचनाळकर सरांनी आपल्याला मणक्याचे आजार, मणक्याचे विकार, मेंदूचे विकार, त्यावरची कारणे, त्यावरचे उपाय याबद्दल आपल्याला माहिती दिली. डॉक्टर इंचनाळकर सरांनी आपल्याला मणक्याचे विकार, मेंदूचे विकार, त्याची कारणे, त्यावरचे उपाय, त्यावरचे ऑपरेशन्स आणि घ्यावयाची काळजी याविषयी आपल्याला आत्ता माहिती दिली. ही माहिती आपल्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोगी पडेल. सर, आम्हाला ही सर्व बहुमोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. शेवटला जाताना मला एकच सांगायचं आहे की जसं आज मी पुढारीच्या माध्यमातून लोकांपर्यंत या आजाराबाबत माहिती पुरवतो, तसंच माझा एक उपक्रम आहे, विशेष उपक्रम, जो मी फार गर्वाने आणि आनंदाने सांगू इच्छितो की मी गेले 7 वर्षापासून गावागावात, मंदिरात लोकांना जमा करून या आजाराच्या बाबतीत मार्गदर्शन करतो. मी काही शिबिर घेत नाही, काही घेत नाही, फक्त गावातल्या लोकांना जाऊन या आजाराबाबतीत माहिती देणे, हे आजार कसा थांबवता येईल, याच्यावरती काय उपचार करता येईल आणि तुमच्यासाठी योग्य त्या आजारासाठी उपाय काय राहील, या गोष्टी मी गेले 15 वर्ष करतो आहे. आणि त्यामुळे मला माझे असेच बरेच गावामधले सहकारी आहेत जे माझ्यासोबत ह्या निमित्ताने जोडलेले आहेत आणि आम्ही हा उपक्रम फार आनंदाने आणि उत्साहाने राबवतो आणि ही माझी खूप आवड आहे. तर पुढारींचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि याचबद्दल मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, लोकांना मेंदू आणि मणक्याच्या आजाराबाबतीत सर्व मार्गदर्शन करण्याची एक संधी मिळाली. मी सर्वांचा आभारी आहे. थँक्यू.